माझ्या लग्नाच्या पहिल्या रात्री माझ्या नवऱ्याने मला विचारले की तू माझ्यावर प्रेम करतेस का? मी हसून हो म्हणाली. मग तो म्हणाला की तू माझे प्रेम सहन करू शकशील का? मी विचार न करता होकार दिला, पण मला माहीत नव्हते की त्याच्या प्रेमाचा अर्थ काय असेल. त्याने माझ्या शरीराच्या प्रत्येक भागावर त्याच्या दातांचे खोलवरचे डाग सोडले. मी वेदनेने तडफडत होते आणि ओरडू इच्छित होते, पण त्याने माझ्या तोंडावर हात ठेवला आणि हळुवारपणे म्हणाला की आवाज करू नकोस, लोकांना समजेल. मी स्वयंपाकघरात डोके टेकवून उभी होती. माझे हृदय इतके जोरात धडधडत होते की ते फक्त मला आणि माझ्या देवालाच माहीत होते. काल रात्री मला झालेल्या वेदना मी शब्दात वर्णन करू शकत नाही. मोठ्या कष्टाने मी त्याच्या हातातून बाहेर पडून स्वयंपाकघरात आले. माझी प्रकृती खूप वाईट होती. माझ्या संपूर्ण शरीरावर दातांच्या खोल खुणा होत्या. काल रात्री तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, जर तू माझ्यावर प्रेम करतेस तर तू माझ्या प्रेमाची तीव्रता सहन करू शकशील का? मी विचार न करता हो म्हणून मान हलवली. मला एक चांगली पत्नी व्हायची होते, पण एका चांगल्या पत्नीची ही भूमिका माझ्यासाठी किती महागडी ठरेल हे मला माहीत नव्हते. मला फक्त हो म्हणायचे होते आणि तो एखाद्या प्राण्यासारखा माझ्यावर झडप घालत होता. त्याने माझ्या शरीराचा प्रत्येक भाग दातांनी चावला. मी ओरडू लागली. मग तो माझ्या कानाजवळ आला आणि हळू आवाजात म्हणाला, आवाज करू नकोस. त्याची ही गोष्ट माझ्या आकलनाच्या पलीकडची होती. काही ठिकाणाहून रक्त येत होते आणि त्याने ते रक्त इतक्या हळुवारपणे स्वच्छ केले की तो काय घाणेरडे काम करत आहे याचा मला धक्काच बसला. पण तो माझा नवरा होता म्हणून मी काहीही बोलली नाही. तो अजूनही मला त्याच्या मिठीत घट्ट धरून झोपला होता. पण मी आता थकली होती. सुरुवातीला मला बाथरूममध्ये लपण्याचा विचार आला, पण मला माहीत होते की जर हा माणूस तिथे पोहोचला तर माझे आयुष्य संपेल. म्हणून मी लगेच स्वयंपाकघरात येऊन उभी राहिली. मला खूप भूक लागली होती, पण तो नवीन प्रकारचा होता. हे घर नव्हते तर एक भव्य राजवाडा होता. माझ्या आईवडिलांना एका कुटुंबाकडून इतका चांगला आणि श्रीमंत प्रस्ताव कसा मिळाला हे मला समजत नव्हते. मी चुलीव पेटवण्याचा प्रयत्न केला, पण काहीच झाले नाही. मी शांतपणे एका कोपऱ्यात बसली. मी देवाला प्रार्थना करू लागले की किमान एक नोकर तरी उठावा. मला समजले होते की इथे खूप नोकर असतील. मी जेवणाच्या टेबलावर डोके ठेवून बसली होती. मग अचानक स्वयंपाकघराच्या दारावर आवाज आला. मी डोके वर केले आणि पाहिले की माझा नवरा शर्टलेस उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक खोल हास्य होते आणि त्याचे हात त्याच्या छातीवर जोडलेले होते. त्याचे हास्य पाहून मी भीतीने थरथर कापले आणि माझ्या जागेवरून घाबरून उभी राहिली. माझ्या चेहऱ्यावर भीती पसरली होती. माझ्याकडे पाहून तो अचानक प्रेमळ स्वरात म्हणाला, तू खोलीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न का केलास? जेव्हा तुला माहीत आहे की तुला या जागेबद्दल काहीही माहिती नाही, तेव्हा मला माहीत आहे की तुझी ही कृती मला किती वाईट वाटली. असे म्हणत तो माझ्या अगदी जवळ आला. मी खूप घाबरली होती. काल रात्रीचा त्याचा कठोरपणा मी विसरली नव्हते, म्हणून मला लगेच या घरातून पळून जावेसे वाटत होते. त्याने माझी कंबर त्याच्या हातात धरली आणि मला त्याच्या जवळ ओढले आणि म्हणाला, मी काय विचारतोय मला उत्तर दे. आता त्याचा चेहरा कठोर होत चालला होता आणि त्याच्या डोळ्यात राग दिसत होता. मी खूप घाबरली आणि म्हणाली की मला भूक लागली आहे, म्हणून मी खाली आले. पण मी हा चूल पेटवू शकत नाही. मी हे शब्द मोठ्या कष्टाने उच्चारले. माझे ऐकून त्याने माझ्या शरीराकडे पाहिले आणि मग चुलीकडे पाहून म्हणाला, माझी प्रिय पत्नी खोटे बोलत आहे असे का वाटते? मी असहाय्य डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होते. मी कुठे अडकले होते मला काहीच समजत नव्हते. लग्नाचा सुमारे 1 आठवड्याआधी आई आणि बाबा खूप आनंदाने घरी आले. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होती. अचानक आईने माझ्या कपाळाचे चुंबन घेतले आणि माझ्याकडे पाहून म्हणाली, माझी मुलगी खूप भाग्यवान आहे. बघ, तिला कोणताही प्रयत्न न करता इतका चांगला प्रस्ताव मिळाला आहे. हो,
त्यांना लग्नाची थोडी घाई आहे, पण आम्हाला काहीच हरकत नाही. माझा जावई लाखात हिरा आहे. मी त्यांना सगळं सांगेन की आम्ही एका अतिशय गरीब कुटुंबातील होतो. बाबा रेल्वे स्टेशनवर काम करायचे आणि आई लोकांच्या घरी भांडी धुवायला जायची. अचानक इतक्या मोठ्या कुटुंबाकडून तिला प्रस्ताव आला तेव्हा ती खूप आनंदी झाली आणि तिने लगेच हो म्हटले. फक्त एका आठवड्यात लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली आणि मी या घरी आली. पण आता मला माहीत नाही का, इथे आल्यानंतर मला माझ्या नवऱ्याची खूप भीती वाटत होती. जेव्हा मी त्याला वर बनताना पाहिले तेव्हा माझे मन हरपले होते. पण काल रात्री त्याच्यासोबत जे घडले ते आठवले की माझे डोळे पाणवले. तो चुली पेटवत होता आणि त्यावर चहा बनवण्यासाठी पाणी टाकत होता. मी घाबरून म्हणाली, तू करू नकोस, मी करेन. मला अचानक भीती वाटली की कदाचित हा माणूस यासाठी शिक्षा करेल. माझे बोलणे ऐकून तो खोलवर हसला आणि मान हलवत म्हणाला, हो, लवकरच मी माझ्या बायकोने बनवलेला नाश्ताही खाईन, पण आज मी तुझ्यासाठी माझ्या स्वतःच्या हातांनी नाश्ता बनवेन. तू रात्रभर माझ्या प्रेमाचा कडकपणा सहन केलास, तुला काही बक्षीस मिळायलाच हवे. एक गोष्ट अशी होती की मी गरीब कुटुंबातून असले तरी देवाने मला खूप सुंदर बनवले होते. हो, माझ्यासाठी अनेक प्रस्ताव आले होते, पण इतक्या श्रीमंत कुटुंबातून एकही प्रस्ताव आला नव्हता. हेच कारण होते की आई आणि बाबांनी विचार करायला जास्त वेळ दिला नाही आणि एका आठवड्यात मला निरोप दिला. काही वेळातच त्याने खूप छान पराठे आणि चहा बनवला. मी ऑमलेट खाण्याचा विचार केला होता, पण मी काहीच बोलले नाही. माझ्यासमोर पराठे आणि चहा ठेवत तो म्हणाला, आता मला सांग, पराठे चटणीसोबत खाशील की मी तुझ्यासाठी ऑमलेट बनवू? माझी जीभ माझ्या ओठांवर आली. क्षणभर मला तोंड उघडून बोलायचे वाटले, पण मग मी संकोच केला आणि मान हलवत म्हणाले, नाही नाही, काही गरज नाही. मी फक्त चहासोबत पराठा खाईन. त्याने माझ्या केसांना हात लावला आणि म्हणाला, नाही, सांग तुला काय हवंय. आता मी थोडी घाबरली, पण हिम्मत करून मी म्हणाली की मला ऑमलेट हवे आहे. मी हे म्हणताच त्याने लगेच माझ्यासाठी ऑमलेट बनवले. आता मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होते, कारण त्याने स्वतःसाठी नाश्ता बनवला नव्हता. मी लगेच म्हणाली, तू स्वतःसाठी काहीही बनवले नाहीस, तू माझ्यासोबत जेवू शकतोस. पण त्याने मान हलवली आणि म्हणाला, नाही, तू जेव. मी आता कपडे बदलतो आणि नंतर ऑफिसला जातो. माझ्याकडे जास्त वेळ नाही. मला फक्त तुझ्याजवळ बसायचे होते. आणि आणखी एक गोष्ट, खोलीबाहेर जाण्याबद्दल पुन्हा विचार करू नकोस. जर तुला भूक लागली असेल तर खोलीतूनच खाली ऑर्डर दे. जर तू खोलीतून बाहेर पडण्याची हिंमत केली तर लक्षात ठेव, जर कोणी माझ्या आदेशांचे उल्लंघन केले तर मला ते अजिबात आवडत नाही. मी खूप काळजीत पडली आणि तो माझ्याशी कसा बोलत आहे हे पाहण्यासाठी त्याच्याकडे पाहू लागली. मी शांतपणे डोळे खाली केले आणि नाश्ता करू लागले. फक्त 2-4 घासात माझे पोट भरले, पण मी माझ्या नवऱ्यासमोर एक शब्दही बोलू शकली नव्हती. मी शांतपणे नाश्ता गिळला. नाश्ता संपताच तो त्याच्या जागेवरून उभा राहिला, माझे मनगट धरले आणि खोलीकडे निघाला. माझे हृदय पुन्हा एकदा जोरात धडधडू लागले, कारण मला भीती वाटत होती की तो पुन्हा माझ्यावर असाच क्रूरपणा करेल. पण सुदैवाने खोलीत आल्यानंतर तो मला सोडून बाथरूममध्ये गेला. मी सुटकेचा निश्वास टाकला. थोड्या वेळाने तो टॉवेलमध्ये गुंडाळून बाथरूम बाहेर आला. मला खूप लाज वाटली. मी लगेच डोळे टेकवले. तो हसून म्हणाला, आता लाज वाटावी असं काय आहे? रात्रीच सर्व पडदे काढले गेले. जरी मी रात्रभर तुला माझ्या प्रेमाच्या पावसात भिजवले, तरीही तुझा हा प्रतिसाद पाहून मला खरोखर आश्चर्य वाटले. मी काहीच बोलली नाही. मी फक्त शांतपणे त्याचे बोलणे ऐकत होते. थोड्या वेळाने तो त्याचे कपडे घालून माझ्यासमोर उभा राहिला. तो 3-पीस सूटमध्ये खूप देखणा दिसत होता, पण त्याच्या सुंदर चेहऱ्यामागील वास्तव
कोणालाही माहीत नव्हते. अचानक तो माझ्या मानेकडे वाकला आणि विचार न करता त्याने माझ्या मानेवर दात खोदले. माझा श्वास गुदमरणार होता. मी अचानक चिडले आणि त्याच्या पाठीवर ठोसा मारला, जेणेकरून तो मला जाऊ देईल. पण तो असे वागला की जणू काही त्याला काही फरकच पडत नाही. आणि त्याला फरक कसा पडेल? मी एक नाजूक मुलगी होते आणि तो एक मजबूत शरीरयष्टीचा पुरुष होता. त्याच्या शरीरावरूनच हे स्पष्ट होते की तो नियमितपणे जिमला जातो. तो स्वतःच्या इच्छेने माझ्या मागून दूर गेला. माझ्या मानेतून रक्त त्याच्या ओठांवर होते. त्याने माझ्याकडे एक स्मित हास्य केले आणि बाहेर निघून गेला. मी ताबडतोब माझा रक्तस्राव थांबवला आणि पटकन बाथरूममध्ये गेली आणि ती जागा धुतली. मला माहीत नव्हते की हा माणूस माझ्यासोबत काय करू इच्छितो. मला काहीच समजत नव्हते. मी शांतपणे बेडवर बसली आणि रडू लागले. मला स्वतःवर राग आला की मी माझ्या पालकांना एकदा त्या मुलाची चौकशी करायला का सांगितले नाही. तो कोणत्या प्रकारचा माणूस आहे? तो कुठे राहतो? तो श्रीमंत आहे, पण त्यांनी त्याची चौकशी करावी. पण कदाचित मी लोभामुळे ते केले नाही. माझ्या पालकांकडून ऐकल्यानंतर मी हवेत उडत होते की तो एक हवेलीचा मालक आहे. मी माझ्या आयुष्यात इतके आरामदायी जीवन कधीच पाहिले नव्हते. इतर मुलींप्रमाणे मलाही इच्छा होती की ज्या मुलाशी मी लग्न करेन तो खूप श्रीमंत असावा. पण आता जेव्हा मला एक श्रीमंत माणूस सापडला आणि त्याच्या क्रूरतेचा सामना करावा लागला, तेव्हा मला धक्काच बसला. मी स्वतःला म्हणाली की माझे वडील त्यांच्यापेक्षा चांगले आहेत. ते कदाचित तिला खूप कष्टाने 2 वेळचे जेवण देऊ शकत, पण तो माझ्या आईला इतका त्रास कधीच देत नाही. श्रीमंत व्यक्तीसोबत राहणे देखील खूप कठीण काम आहे. त्याच्या वेगवेगळ्या इच्छा असतात, ज्या पत्नीला पूर्ण कराव्या लागतात. मी बराच वेळ लढत राहिली. अचानक माझ्या जवळ असलेला टेलिफोन जोरात वाजू लागला. मी काळजीने टेलिफोनकडे पाहिले. मला तो उचलावा की नाही हे समजत नव्हते. पण मग विचार करून मी रिसिव्हर उचलला आणि माझ्या कानाला लावला. तेव्हा माझ्या नवऱ्याचा जड आवाज माझ्या कानावर पडला. तू कोणत्या आनंदात अश्रू ढाळत आहेस? मी तुझ्यावर असा काय अन्याय केला आहे की तू मेल्यासारखी रडत आहेस? त्याचे असे बोलणे ऐकून माझे मन थरथर कापले. मी विचार न करता आजूबाजूला पाहिले. मी रडत आहे हे त्याला कसे कळले? मी काही बोलायच्या आधीच तो म्हणाला, एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझ्यावर 24 तास लक्ष ठेवतो. जर तुझ्या डोळ्यातून एक अश्रूही पडला तर मी तुझा जीव घेईन. मी खूप घाबरली आणि हो म्हटले आणि रिसिव्हर बंद केला. आता मी पूर्णपणे घाबरले होते आणि आजूबाजूला असे पाहत होती जणू मी माझ्याच खोलीत चोरासारखी राहत आहे. वेळ हळूहळू जाऊ लागला आणि एकाच खोलीत राहून मला गुदमरल्यासारखे वाटू लागले. दुपारचे 3 वाजले होते. माझं मन खोलीबाहेर जावंसं वाटत होतं, पण मला माहीत होतं की तो माणूस मला कोणत्याही किमतीत या चुकीसाठी माफ करणार नाही. आता भूकही मला त्रास देत होती, म्हणून मी माझ्या जागेवरून उठली आणि समोरच्या इंटरकॉमकडे गेलो. थरथरत्या हातांनी मी इंटरकॉम उचलला आणि माझ्या कानाजवळ ठेवला. माझे मन खूप घाबरले होते. मी काही बोलायच्या आधीच एका महिलेचा आवाज माझ्या कानावर पडला. हो मॅडम, तुम्हाला काय हवे आहे? धडधडत्या हृदयाने मी फक्त एवढेच म्हटले, मला भूक लागली आहे. कृपया मला काहीतरी खायला आणा. काही क्षण शांतता होती. मग त्याच महिलेचा आवाज आला, मॅडम, तुम्हाला काय खायला आवडेल ते सांगा. मी लगेच तुमच्यासाठी आणते. मी घाबरून म्हणाली, कृपया जे काही असेल ते आणा. मला खूप भूक लागली आहे. असं म्हणत मी इंटरकॉम बंद केला. आमच्या घरी असे फोन नव्हते. हे घर खूप आलिशान होते, पण आता मला इथे खूप भीती वाटत होती. सुमारे 10 मिनिटांनी खोलीच्या दारावर थाप पडली. मी खोलीचा दरवाजा उघडला आणि माझ्यासमोर एक मोलकरीण जेवणाचा ट्रे घेऊन आत आली आणि ट्रे ठेवत म्हणाली, मॅडम, यापुढे तुम्ही जेवणाचा मेनू ठरवा. मी तुमच्यासाठी हलके जेवण बनवले आहे आणि तुम्हाला रात्री जेवायला काय आवडेल आत्ताच सांगा. मी शांतपणे तिच्याकडे गेली.
मी ट्रे काढला तेव्हा त्यात अनेक प्रकारचे करी होते, तसेच भात आणि चपाती देखील होत्या. मी देवाचे आभार मानले आणि त्याच्याकडे पाहून म्हटले की मी रात्रीच्या जेवणात हेच खाईन. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. असं म्हणत मी जेवण खायला सुरुवात केली. तिने मान हलवली आणि ती खोलीबाहेर गेली. जेवण झाल्यावर अचानक मला झोप येऊ लागली. मला इतकी झोप येत होती की ती गणनेच्या पलीकडे होती. मी जेवणाचा ट्रे पुढे ढकलला, ग्लासमध्ये पाणी ओतले आणि बेडवर झोपले. मला इतकी झोप येत होती की मला आश्चर्य वाटले. काही काळापूर्वी मी पूर्णपणे ठीक होते. बेडवर झोपताच मी झोपेच्या जगात कधी गेले ते मला कळलेही नाही. जवळजवळ 2 तासांनी मी डोळे उघडले, पण मी अचानक घाबरून जागे झाली. कारण मी आता ज्या बेडवर झोपली होती तिथे मी नव्हती. मी एका अंधाऱ्या खोलीत होती. माझे हृदय खूप वेगाने धडधडू लागले. मी वेड्यासारखा आजूबाजूला पाहिले, पण मला काहीही दिसले नाही. मी जमिनीवर पडली होती आणि मी सतत देवाला आणि माझ्या आईवडिलांना हाक मारत होती. मला काय होत होतं? मी लगेच ओरडली, "तू कुठे आहेस? मला इथून बाहेर काढ. माझा जीव गुदमरतोय." मला नेहमीच अंधाराची भीती वाटत असे. मला वाटले की मी श्वास घेणे थांबवेन. म्हणूनच मी खूप त्रासाने ओरडत होते. मी माझे केसही ओढायला सुरुवात केली, कारण मला खरोखर श्वास घेता येत नव्हता. मी डोळे बंद करण्यापूर्वीच संपूर्ण तळघर प्रकाशाने भरून गेले. मी जिथे होती ती जागा घराच्या तळघरात होती. मी घाबरून आजूबाजूला पाहिले. माझा नवरा समोरच्या दाराजवळ उभा होता. मी लगेच त्याच्याकडे धावली आणि विचार न करता त्याला मिठी मारली आणि मोठ्याने रडू लागली, कारण मला अंधारात खूप भीती वाटत होती. त्याने त्याचे हात माझ्याभोवती गुंडाळले नाहीत. बराच वेळ माझे मन हलके करण्याचा प्रयत्न केल्यानंतर जेव्हा मी त्याच्यापासून वेगळे झाले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक भयानक थंडपणा होता. मी काही बोलण्यापूर्वीच त्याने माझे केस घट्ट धरले आणि त्याचा चेहरा माझ्या केसांच्या जवळ आणला आणि म्हणाला, "कोणाच्या परवानगीने तू नोकरांवर निर्णय सोडलास? तू एकदाही फोन करून विचारलं नाही की मी जेवणात काय खावं?" त्याचा कडक आवाज ऐकून माझ्या मणक्यात थरथर कापली. मी काही बोलायच्या आधीच तो पुढे म्हणाला, "यानंतर आता तू माझ्या छातीशी चिकटून अश्रू ढाळत आहेस. जरी मी तुला सकाळीच सांगितले होते की मला तुझ्या डोळ्यात एकही अश्रू नको." त्याचे बोलणे ऐकून मी खूप घाबरली. माझ्या शरीराचा प्रत्येक भाग थरथर कापत होता. हा कसला माणूस होता जो असे बोलत होता? अचानक माझ्या मनात एकच गोष्ट आली. मी काही बोलण्यापूर्वीच त्याने माझ्या चेहऱ्यावर जोरदार थाप मारली, ज्यामुळे मी जमिनीवर पडले. त्याने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला, "आतापासून जर तू तुझ्या जेवणाचा निर्णय नोकरांवर किंवा कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर सोडलास तर मी तुला मारून टाकीन. तू काय घालशील आणि काय खाशील मी सगळं ठरवेन आणि तू मला फक्त सगळं विचारशील. जर तू तुझ्या आयुष्यात दुसऱ्या कोणाला सामावून घेण्याचे धाडस केलेस तर मी तुझा जीव घेईन आणि तुझे शरीर मांजरी कुत्र्यासारखे फेकून देईल. तुला अजून तुझ्या नवऱ्याच्या रागाची जाणीव नाही." त्याचा कर्कश आवाज मला एक विचित्र त्रास देत होता. मी लगेच होकारार्थी मान हलवू लागली. मी या हवेलीतून पळून जाऊ शकली नाही. अचानक तो माझ्याजवळ बसला आणि त्याचा चेहरा माझ्या जवळ करत म्हणाला, "जर आता हा विचार तुझ्या मनातून निघून गेला तर प्रिया लक्षात ठेव, तुला माणूस नाही तर जल्लाद मिळेल." त्याचे बोलणे ऐकल्यानंतर मी पूर्णपणे गप्प झाली. त्याने माझा हात धरला आणि मला बाहेर नेले. बाहेर येताच मी सुटकेचा निश्वास टाकला. संध्याकाळ आता मावळत होती. तो मला थेट खोलीत घेऊन गेला. मला एक विचित्र भीती का वाटू लागली ते मला कळत नाही. मला वाटले की हा माणूस काल रात्रीप्रमाणेच पुन्हा एकदा माझ्यावर वर्चस्व गाजवेल आणि मला पुन्हा एकदा त्रास देईल. असे म्हटले जाते की जेव्हा एखाद्या व्यक्तीची 6वे इंद्रिय त्याला काही संकेत देत असते तेव्हा त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असते. माझ्यासोबतही असेच काहीसे घडले.
खोलीत प्रवेश करताच त्याने माझ्यावर प्राण्यासारखी झडप घातली. तो माझ्या संपूर्ण शरीरावर जाऊ लागला. मी वेदनेने ओरडू लागली, पण त्याने माझ्या तोंडावर हात ठेवला, ज्यामुळे माझा आवाज आता कुठेतरी दाबला गेला. त्याने मला त्याच्या मिठीत घेतले आणि थेट बेडवर आणले आणि मग मला जंगली प्राण्यासारखे ओरबाडू लागला. तो नावाने माझा नवरा होता, पण त्याने मला खेळण्यासारखे वापरले आणि बराच वेळ माझा वापर केल्यानंतर तो माझ्यापासून वेगळा झाला. माझ्यात जीव उरला नव्हता. मी बाजूला पडले. जणू काही मी पूर्ण तुटली. फक्त 2 रात्रींमध्ये या माणसाने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले होते. माझे पुढचे आयुष्य कसे घालवायचे याचा विचार करतच असताना ती रात्र माझ्यासाठी आणखी वेदनादायक होती. पहिल्या रात्री मला कमी त्रास झाला होता, पण या रात्री त्याने अजिबात दया दाखवली नाही. सकाळच्या पहिल्या किरणाने माझे डोळे उघडले, पण माझ्या शरीरात इतक्या वेदना होत होत्या की मी 1 इंचही हालू शकत नव्हती. म्हणून मी तिथेच निर्जीव अवस्थेत पडून राहिली. पण मला माहीत नव्हते की हे देखील माझ्यासाठी एक वेदनादायक कृत्य होईल. काही क्षणांनी त्याने अचानक मला त्याच्या जवळ ओढले. मी काळजीने त्याच्याकडे पाहिले आणि मग त्याने माझा चेहरा त्याच्या कडक तळहातांवर धरला आणि माझ्या डोळ्यात बघत तो म्हणाला, "तू लवकर उठून तुझ्या नवऱ्यासाठी कपडे काढ, पण तू असे पडले आहेस." माझे मन या माणसाला हादरून सांगायचे होते की आधी तू बनवलेल्या नियमांबद्दल मला सांग, त्यानंतरच मी माझे उर्वरित आयुष्य तुझ्यासोबत सुरू करेन. पण या माणसासमोर एक शब्दही बोलण्याची माझी हिंमत नव्हती. मी घाबरून मान हलवली आणि उठण्याचा प्रयत्न केला, पण त्याने माझे दोन्ही हात धरले आणि पुन्हा एकदा माझ्यावर झुकून म्हणाला, "मी तुला उठायला सांगितले होते का?" तो काय करणार होता? त्याला काय हवे होते? मला समजत नव्हते. माझ्याकडे बघत तो म्हणाला, "शांतपणे झोप आणि मी सांगेपर्यंत तू जागेवरून हलू नकोस." तो कदाचित मला त्याच्या आज्ञा पाळायला लावू इच्छित होता, पण मी त्याला सांगू इच्छित होते की मी बावली नाही. मी एक माणूस आहे, एक जिवंत माणूस आहे, ज्याच्या छातीत एक हृदय आहे आणि त्या हृदयात काही भावना आहेत. तो बराच वेळ मला त्याच्या मिठीत धरून पडून राहिला आणि कदाचित आता त्याला कळले असेल की खूप उशीर झाला आहे, म्हणून तो त्याच्या जागेवरून उभा राहिला आणि माझ्याकडे पाहत म्हणाला, "मी अंघोळ करणार आहे. तू माझे कपडे तयार कर. काळ्या रंगाचा ड्रेस काढ." एवढं बोलून तो थांबला नाही आणि बाथरूममध्ये निघून गेला. मी लगेच माझ्या जागेवरून उठू लागली आणि मला माझ्या कमरेमध्ये तीव्र वेदना जाणवू लागल्या, कारण त्याने मला बेडवर फेकले होते. त्यामुळे माझी कंबर दुखली असावी. मोठ्या कष्टाने मी उठली आणि कपाटाकडे गेली आणि त्याच्यासाठी कपडे पटकन काढले आणि ड्रेसिंग रूमवर ठेवले, कारण मला या माणसावर विश्वास नव्हता की या चुकीमुळेही तो माझा जीव घेईल. मी आता सोफ्यावर बसली. मला खूप वेदना होत होत्या आणि माझ्या डोळ्यांतून वारंवार अश्रू येत होते. थोड्या वेळाने तो नेहमीप्रमाणे टॉवेल गुंडाळून बाहेर आला. मी त्याच्याकडे एक नजर टाकली आणि मला अस्वस्थ वाटत होते. माझा स्वर अचानक थरथरला. विचार न करता त्याने माझ्याकडे पाहिले आणि विचारले, "काय झाले?" मी लगेच म्हणाले, "भावेश, माझी पाठ खूप दुखत आहे. मला चालायला खूप त्रास होत आहे." त्याने माझ्या शरीरावर एक नजर टाकली आणि मग थेट ड्रेसिंग रूममध्ये गेला. कपडे बदलून तो परत आला तेव्हा त्याच्या हातात एक चादर होती. ती चादर माझ्याभोवती गुंडाळत त्याने अचानक मला त्याच्या हातात उचलले. मी घाबरून त्याच्याकडे पाहिले आणि तो माझ्याकडे पाहत म्हणाला, "मला वाटत नाही की तुझी प्रकृती चांगली आहे. मी तुला डॉक्टरकडे घेऊन जात आहे. तिथे तुला मसाज दिला जाईल आणि तुला बरे वाटेल." क्षणभर मला आश्चर्य वाटले की हा माणूस जो मला खोलीबाहेर जाऊ देत नव्हता आणि त्याच्या इच्छेनुसार प्रत्येक आदेश देत होता, तो मला घराबाहेर घेऊन जात होता. मी त्याच्या प्रत्येक हालचालीकडे आश्चर्याने पाहत होती. तो मला थेट पोर्चमध्ये घेऊन गेला आणि त्याच्या गाडीच्या पुढच्या सीटवर बसवलं आणि म्हणाला,
मी घरी डॉक्टरांना बोलवू शकलो असतो, पण सध्या माझ्याकडे वेळ नाही. मी तुला क्लिनिकमध्ये सोडतो आणि थेट ऑफिसमध्ये जातो. तुझी तपासणी झाल्यानंतर तू तिथेच थांब. मी तासाभराने परत येईन आणि तुला तिथून घेऊन जाईन. मी होकारार्थी मान हलवली. काही अंतर गेल्यावर तो मला एका रुग्णालयात घेऊन गेला आणि एका नर्सला काही पैसे देत म्हणाला, तिला काळजीपूर्वक डॉक्टर महेशकडे घेऊन जा. त्या नर्सने माझ्या शरीरावर एक नजर टाकली. माझ्या चेहऱ्यावर त्याच्या क्रूरतेच्या खुणा होत्या. मी माझे डोके वाकवले होते. तिने माझा हात धरला आणि मला डॉक्टर महेशकडे घेऊन गेली. ती हळू आवाजात म्हणाली, तुम्ही ठीक आहात ना? मी थोडेसे डोके हलवले आणि तिने माझ्या कमरेवर हात ठेवला आणि म्हणाली, जर तुम्हाला अधिक आधार हवा असेल तर मी खुर्ची घेऊ शकते. मी नाहीमध्ये मान हलवली आणि थकलेल्या आवाजात म्हणाली, कृपया मला डॉक्टर महेशकडे घेऊन जा. माझी प्रकृती बिघडत चालली आहे. माझ्या पाठीत खूप वेदना होत आहेत. ती मला थेट एका केबिनमध्ये घेऊन गेली आणि दार ठोठावल्यानंतर मला आत घेऊन गेली. पण माझी नजर त्या डॉक्टरवर पडताच मी माझ्या समोर बसलेल्या व्यक्तीकडे आश्चर्याने पाहू लागले, कारण ती व्यक्ती अगदी माझ्या नवऱ्यासारखी दिसत होती. मला आश्चर्य वाटले. मी एकदा नर्सकडे पाहिले आणि नंतर डॉक्टरकडे पाहिले, जे माझ्याकडे पाहून हसत होते. तो त्याच्या जागेवरून उभा राहिला आणि माझ्याकडे आला, माझा हात धरला आणि म्हणाला, वहिनी, मी तुमचा दीर आहे. नर्सला म्हणाला, तू जा, मी त्यांची काळजी घेईन. हे बोलून झाल्यावर त्याने मला खूप काळजीपूर्वक खुर्चीवर बसवले. मला अजूनही विश्वास बसत नव्हता. मला माहीत नाही का, मला वाटले की ही व्यक्ती माझा नवरा आहे. तो फक्त नाटक करत आहे. पण त्याच्यात एक वेगळी गोष्ट होती. त्याच्या हातावर टॅटू नव्हता, तर माझ्या नवऱ्याच्या हातावर टॅटू होता. त्याने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला, काय झाले? तुमच्या चेहऱ्यावर या खुणा कशा आहेत? पण अचानक तो बोलत थांबला, कारण त्याची नजर माझ्या मानेकडेही गेली. तो डोळ्यांचा संपर्क टाळत म्हणाला, तू त्याच्याशी लग्न का केलेस? त्याचा अचानक प्रश्न ऐकून मी विचार न करता त्याच्याकडे पाहिले. तो त्याचा भाऊ होता. मग तो मला असा प्रश्न का विचारत होता? त्यानंतर ते अचानक म्हणाली, तुला माहिती आहे का मी कोण आहे? मी नकारात मान हलवली आणि ती हसून म्हणाली, तुझ्या नवऱ्याची वहिनी, म्हणजेच त्याच्या धाकट्या भावाची बायको. आम्ही दोघेही पती-पत्नी डॉक्टर आहोत. तरीही मी काहीही बोलली नाही. म्हणजेच माझ्या पतीने मला माझ्याच कुटुंबात पाठवले होते. म्हणून मला असे काहीही निरुपयोगी बोलायचे नव्हते, ज्यामुळे माझ्या आयुष्यात समस्या निर्माण होतील. ती अचानक माझ्या केसांना हात लावत म्हणाली, मला खूप वाईट वाटतंय की तू अशा व्यक्तीशी लग्न केलंस. पण तू भोळी आहेस. तुला त्याच्याबद्दल चौकशी करायला हवी होती. तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही ज्या व्यक्तीशी लग्न केले आहे, तिच्यासोबत राहून तुमच्या आयुष्याचा भरोसा नाही. आता स्वतःला खूप मजबूत बनवा. जिवंत असेपर्यंत स्वतःसाठी लढा. तू किती काळ इथे असा अपमान सहन करत राहणार आहेस? मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिले आणि विचार न करता म्हणाली, तुला काय म्हणायचे आहे? मला कोण मारेल आणि तू कोणत्या प्रकारच्या गोष्टी बोलत आहेस? मला तिचे शब्द खूप विचित्र वाटले आणि वाईटही वाटले. म्हणूनच मी लगेच बोलली. माझे बोलणे ऐकून ती किंचित हसली आणि मान हलवत म्हणाली, ठीक आहे, मी फक्त म्हणत होते, स्वतःची काळजी घे आणि जर कधी तुझा नवरा तुझ्याशी क्रूर वागण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला धैर्याने तोंड दे. स्वतःला त्याच्या स्वाधीन करून त्याला त्याच्या मनाप्रमाणे वागू देऊ नकोस. असं म्हणत ती मला बाहेर घेऊन गेली. डॉक्टर महेशही शांतपणे माझ्याकडे पाहत होते. मी आता थकली होते. जेव्हा ते दोघेही माझ्याबद्दल इतकी सहानुभूती दाखवत होते, तेव्हा त्यांना काय म्हणायचे आहे हे विचारणे माझा अधिकार होता. डॉक्टर महेशकडे पाहून मी म्हणाले, तुमच्या भावाला यायला अर्धा तास लागेल. मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. तू मला तुझी धाकटी बहीण मानशील की रुग्ण समजशील आणि खरं सांगशील का?
माझे बोलणे ऐकून डॉक्टर महेश यांनी त्यांच्या चष्म्यातून माझ्याकडे पाहिले आणि डोके हलवत म्हणाले, काय झालंय ते सांगा. मी काही क्षण गप्प राहिली. मला माहीत होतं की जर या माणसाने माझ्या नवऱ्याला या गोष्टी सांगितल्या तर तो मला मारून टाकेल आणि मला एकटं सोडणार नाही. मी माझा निर्णय एका मोलकरणीवर सोपवला होता, म्हणून त्याने मला तळघरात बंद केले, माझ्या तोंडावर मारले आणि नंतर संपूर्ण रात्र माझा छळ केला. जर त्याला कळले की मी त्याच्या भावाला असे प्रश्न विचारले आहे तर तो मला अजिबात सोडणार नाही. पण मी ही हिंमत हरली नाही. त्याच्याकडे पाहून मी म्हणाले, तुझा भाऊ खूप विचित्र वागतो. तो चावतो, रक्त काढतो. तो विचित्र आणि निरुपयोगी गोष्टी करतो. जर मी त्याच्याविरुद्ध थोडेसेही केले किंवा माझ्या इच्छेने काही केले तर तो पशु बनतो. या सगळ्यामागे काय कारण आहे? तो असे का वागतो? त्याच्या भूतकाळात काही वेदना लपलेल्या आहेत का? की आणखी काही बाब आहे? माझे बोलणे ऐकून डॉक्टर महेश गप्प झाले. खोलीत काही वेळ शांतता होती. अचानक त्याची बायको म्हणाली, जेव्हा तुझे लग्न झाले तेव्हा तुझ्या घरच्यांनी तुझ्या नवऱ्याबद्दल विचारपूस केली होती का? तो कसा आहे हे जाणून घेण्यासाठी ते त्याच्या घरी गेले होते का? किंवा त्यांना त्याच्या ऑफिसमधून कळाले होते का? मी नकारार्थी मान हलवली. तिने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, हे लग्न होण्यासाठी किती वेळ लागला? म्हणजे तू आणि तो किती काळ एकत्र आलात? मी लगेच म्हणाली, फक्त 1 आठवडा. मम्मी पप्पांनी त्याच्याबद्दल चौकशी केली होती की नाही हे मला माहीत नाही. मला याबद्दल काहीच कल्पना नाही. मी आणखी काही बोलण्यापूर्वीच महेश काय बोलला ते मी ऐकले आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी विचार न करता माझ्या जागेवरून उठली आणि आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. माझ्याकडे पाहून तो म्हणाला, हा लोभ नेहमीच माणसाला बुडवतो. माझ्या भावाकडे खूप संपत्ती आहे. तो माझ्यावर खूप प्रेम करतो. तो मला त्याच्या मोठ्या हवेलीत ठेवेल आणि त्याच्या व्यवसायात मला वाटाही देईल. पण मी त्याला पाठिंबा देत नाही, कारण मला माहीत आहे की तो कधीही ही प्रतिमा फाडू शकतो. तुझ्या आई आणि वडिलांनीच तुला नरकात ढकलले आहे. आता तुला संपूर्ण आयुष्य त्याच्यासोबत घालवावे लागेल आणि हे सर्व त्रास सहन करावे लागतील. त्याचे बोलणे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. डॉक्टर महेश म्हणाले की तुमचा नवरा माणूस नाही तर तो एक नरभक्षक आहे, जो त्याच्या आयुष्यात मुलींना समाविष्ट करतो आणि नंतर त्यांचे रक्त काढून त्यांना मारतो. त्याला जे आवडते आणि जे रक्त आवडते ते त्याचे होते. आजही या जगात असे अनेक लोक आहेत जे नरभक्षक आहेत, ज्यांना मानवी मांस खाणे आणि मानवी रक्त पिणे आवडते. आणि भावेश देखील त्यापैकी एक होता. माझे हृदय खूप जोरात धडधडू लागले. त्याच्या या सवयींबद्दल मला आधीच माहिती होती. तो मला चावायचा आणि नंतर बाहेर येणारे रक्त चाटायला सुरुवात करायचा. हे खोटे नव्हते. मी डॉक्टर महेश आणि त्याच्या पत्नीसमोर हात जोडून म्हणाली, देवाच्या कृपेने मला मदत करा. कदाचित देवानेच मला तुम्हा दोघांसोबत एकत्र आणले असेल, जेणेकरून मी या सापड्यातून मुक्त होऊ शकेन. माझ्या लग्नाला फक्त 2 दिवस झाले आहेत आणि त्या 2 दिवसात माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. मला त्याच्यासोबत राहायचे नाही. मग माझ्या वहिनी म्हणाल्या, पण हे शक्य नाही. तो माणूस तुम्हाला मारल्याशिवाय सोडणार नाही. हे आम्हाला सर्वांना माहीत आहे. पण आम्ही काहीही करू शकत नाही, कारण त्याच्याकडे सत्ता आणि पैसा आहे. जर आम्ही त्याच्याविरुद्ध जाण्याचे धाडस केले तर तो आमच्या दोघांचा वैद्यकीय परवाना हिसकावून घेईल. आम्ही आपल्या नोकऱ्या गमावू आणि तो आमच्यावर असे आरोप करेल की आम्ही तुरुंगात जाऊ. मी खूप जोरात रडू लागली आणि डॉक्टर महेशकडे बघत मी म्हणाली, तुम्ही मला त्यांच्या घरातून बाहेर काढण्यासाठी जे काही करता येईल ते करा. मी सर्व काही सहन करेन. मी काहीही बोलणार नाही. मी तुमचे नावही घेणार नाही. फक्त मला मदत करा. माझे ऐकून डॉक्टर महेश काही क्षण गप्प राहिले आणि मग अचानक म्हणाले, तुम्हाला येथून दुसऱ्या शहरात जावे लागेल, जिथे तो तुम्हाला शोधू शकणार नाही. जर तुम्ही त्याला याच शहरात सापडलात तर तो तुम्हाला जिवंत सोडणार नाही.
मी खूप घाबरली होती. माझे आईवडीलही निर्दोष होते. त्यांनी त्यांच्या मुलीला आनंदित ठेवण्यासाठी हे पाऊल उचलले होते, पण त्यांना माहीत नव्हते की तिला आनंदी ठेवून ते तिला मारतील. त्यांनी मला एक उत्तम योजना समजावून सांगितली. ते म्हणाले की सध्या तू भावेशसोबत जा, त्याच्यासोबत 1-2 दिवस घालव आणि मग तो रात्री गाढ झोपेत जाताच तू घराच्या मागच्या बाजूने बाहेर पडून गल्लीच्या शेवटच्या भागात ये. माझी गाडी तिथून तुला घेऊन जाईल. मलाही आश्चर्य वाटले की ही व्यक्ती मला का मदत करत आहे. पण जेव्हा मीही तसेच केले आणि त्याच्या नजरेतून वाचून खाली आली, तेव्हा त्याची गाडी खरोखरच माझ्यासमोर उभी होती. मी पटकन त्या गाडीत बसले. एक गोष्ट अशी होती की जेव्हा भावेश झोपी जायचा तेव्हा त्याला उठवणे खूप कठीण असायचे. कदाचित तो माझा जीव घेईल आणि नंतर स्वतः शांततेत जाईल. त्या गाडीत बसून मी गोव्याला निघाली. मला माहीत होते की ही व्यक्ती मला इथे शोधू शकणार नाही. ते खूप सुंदर आणि मोठे शहर आहे, जिथे मला भेटणे त्याच्या आवाक्याबाहेर आहे. आणि मग तेच घडले. तिथे गेल्यानंतर मी स्थायिक झाली. सुरुवातीला मला खूप त्रास सहन करावा लागला, पण आता मी आनंदात राहत होते. मी देवाला फक्त प्रार्थना करते की अशी घटना कोणत्याही मुलीसोबत कधीही घडू नये. कोणत्याही मुलीला कधीही अशा समस्येचा सामना करावा लागू नये, कारण कोणतीही मुलगी इतके दुःख सहन करू शकत नाही. तर मित्रांनो, मी जे काही केले ते बरोबर आहे की चुकीचे, हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर तुम्हाला आमची कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.